अर्पिताच्या अतिविचित्र वागण्यावर अर्पिताची आई खूपच चिडलेली असते. अर्पिताची आई म्हणत असते, "अर्पिता, काय चाललंय तुझं? का असं वागतेस तू? अगं जरा तरी शहाण्यासारखी वाग." त्यावर अर्पिता म्हणत असते, "मम्मा, अगं काय वेड्यासारखं वागते मी आणि तू मला अशा पद्धतीने का बोलत आहेस?" हे आता ऐकून थेट अर्पिताची आई म्हणत असते, "कारण तू शहाण्यासारखं वागत नाहीयेस, त्यामुळे मला तुझी आता चीड यायला लागली आहे." त्यावर अर्पिता म्हणत असते, "मम्मा, तुला आणि माझी चीड येते. तुला त्या विक्रांतची चीड कधी येतच नाही. तो एवढं चुकीचं वागतो. आपल्या घरात तो सतत काही ना काही तमाशा करत असतो. तरीही तू त्याच्या विरोधात कधीच बोलत नाहीस. आणि आज तू माझ्या विरोधात बोलतेस की तुला माझी चीड येते. मम्मा, नक्की काय चाललंय तुझं? तुझं माझ्यावर पहिल्यासारखं प्रेम नाहीये का?" आता असं तसं अर्पिता बोलत असते आणि हे सगळं अर्पिताच्या आईला अजिबातच सहन होत नसतं. आणि शेवटी अर्पिताची आई म्हणत असते, "हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे शौर्याचा विचार करायचा नाही." त्यावर अर्पिता म्हणत असते, असं कसं बोलू शकतेस तू की मी शौर्याचा विचार करायचा नाही? अगं शौर्य माझा होणारा नवरा आहे ना, लवकरच माझं त्याच्याशी लग्न होणार आहे." त्यावर अर्पिताची आई म्हणत असते, "मग लग्नाच्या आधीच तू वड पूजा कशी काय केलीस?" त्यावर अर्पिता म्हणत असते, "कारण मी त्याला मनापासून माझा नवरा मानलाय, त्यामुळे मी काहीही करू शकते. आणि आई, प्लीज आता तू मला काहीही बोलू नको." त्यावर अर्पिताची आई म्हणत असते, "ठीक आहे, आता तू आणि तुझं नशीब, पण लक्षात ठेव, आता या बेडरूमच्या बाहेर मी तुला अजिबातच जाऊ देणार नाही. आणि इथेच तू पडून राहायचं आणि शौर्यला भेटायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. आणि मला जर कळलं की तू पुन्हा शौर्याला भेटायचा प्रयत्न करत आहेस किंवा भेटलीस, मी त्या क्षणाला काय करीन ना सांगता येत नाही." आता हे ऐकल्यावर अर्पिताचं टाळकं सटकतं आणि अशातच आता अर्पिताने मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या आईला सणसणीत थोबाडीत दिलेली असते. अचानकपणे आपल्याच मुलीकडून आपल्याच थोबाडीत पडल्यामुळे अर्पिताची आई थोडा वेळ एकदम स्तब्ध झालेली असते. तिला नेमकं कळत नसतं काय झालेलं आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे ऊर्जा पोहोचलेली असते. ऊर्जाने हे सगळं पाहिलेलं असतं आणि ऊर्जा ही एकदमच हादरलेली असते. अर्पिताची आई स्वतःच्या गालावर हात ठेवत म्हणत असते, "अगं ए काय केलंस तू हे? तू चक्क माझ्यावर हात उगारलास?" त्यावर अर्पिता म्हणत असते, "हो, उगारला मी तुझ्यावर हात. कारण तू माझ्याशी ज्याप्रमाणे वागते ना, त्यासाठी अशाच प्रकारचं काहीतरी मी करायला हवं. तुम्ही लोकांना माझ्या शौर्याला माझ्यापासून दूर करण्याचा जो काही प्रयत्न करत आहात ना, तो प्रयत्न मी आता यापुढे हाणून पाडणार आहे." हे सगळं आता मागे असलेल्या ऊर्जाने ऐकलेलं असतं आणि ऊर्जालाही हे सगळं ऐकून त्रास होत असतो. त्यावर अर्पिताची आई म्हणत असते, "अर्पिता, आज तू हद्द पार केलीस. त्या शौर्यासाठी तू माझ्यावर हात उचललास." त्यावर अर्पिता म्हणत असते, "आज तर मी फक्त शौर्यासाठी तुझ्यावर हात उचललाय. यापुढे जर कुणी माझ्या आडवं आलं तर मी त्याला संपवायला सुद्धा कमी करणार नाही." हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्पिताच्या आईला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती एकदमच घाबरलेली असते. तेवढ्यात अर्पिता म्हणत असते, "आता मम्मा तू बघ, तो शौर्य कसा माझ्याबरोबर लग्न करतो आणि त्या ऊर्जाला त्या घरातून लाथाडून मला तिथे सून म्हणून घेऊन जाईल." आता मागे असलेली ऊर्जा पुढे येते आणि ती म्हणत असते, "काय गे दीडशाणे, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? शौर्याचं माझ्याशी लग्न झालंय आणि शौर्याची मी कायद्याने बायको आहे. तुला जर कळत नसेल तर सांगते मी, शौर्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं देखील शौर्यावर प्रेम आहे. आम्ही दोघांनी लग्न केलंय, त्यामुळे तुझा विषय मध्ये येतच नाही. मी तुला इथे फक्त समजवायला आले आहे."
आता माझ्या बोलण्याने समजलीस तर ठीक, नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आईला तू आता जसं थोबडवलेस ना, त्यापेक्षाही बेकार मी तुला थोबडवीन, तेही तुझ्या घरात. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्पिता म्हणत असते, तू कोण ग? कोण तू? माझ्या आणि माझ्या शौर्याच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर सर्वनाश करून टाकेन. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिताची आई म्हणत असते, अगं ए अर्पिता, शांत हो, काय बोलतेस तू हे? त्यावर अर्पिताने आता ऊर्जाचा गळाच धरलेला असतो आणि अर्पिता गळा आवळण्याचा प्रयत्न करत असते. आता हे सगळं अति होतंय म्हणून लगेचच ऊर्जाने अर्पिताला सटासट थोबडवत थेट तिची गचांडी धरलेली असते आणि अर्पिताला शेवटी ऊर्जाने फरफटत जहागीरदारांच्या घरात आणत शौर्याच्या पायावर लकटलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काय चाललंय हे? अशा पद्धतीने तू अर्पिताशी कशी काय वागू शकतेस? त्यावर ऊर्जा म्हणत असते, कारण तू जरा विचार कर कशी वागते ही. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मला माहिती आहे तिचं आता मानसिक संतुलन ठीक नाहीये, याचाच फायदा जर तू घेणार असशील ना तर ऊर्जा चुकतेस तू. मी तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तू या गोष्टीचा फायदा घेऊन तिला जर त्रास देणार असशील तर लक्षात ठेव, मी देखील तुझा विचार करणं सोडून देईन. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य थांब जरा, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. आता शिर्केंच्या घरात अर्पिता जे काही बोलत असते ते सगळं ऊर्जाने लपून व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं असतं आणि हे व्हिडिओ रेकॉर्ड थेट ऊर्जाने शौर्यला दाखवताच शौर्य ते रेकॉर्डिंग पाहतो आणि म्हणत असतो, ऊर्जा हे तर अगदी विचित्र आहे. त्यावर अर्पिता समोर असलेल्या ऊर्जावर धावत जाते आणि म्हणत असते, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरी येऊन माझाच व्हिडिओ बनवायची आणि तो व्हिडिओ माझ्या नवऱ्याला दाखवायची. त्यावर अर्पिताने ऊर्जाला धरलेलं असतं आणि अर्पिताला ऊर्जा म्हणत असते, तुझा नाही माझा नवरा आहे तो. आणि अशातच आता अर्पिता ऊर्जाला सणसणीत थोबाडीत देणार असते. तेवढ्यात शौर्यने मध्ये पडत अर्पिताचा हात धरलेला असतो आणि तो हात पिरगळत अर्पिताला आडवं पाडत त्याने अर्पिताला म्हटलेलं असतं, तुझा शहाणपणा तुझ्यापर्यंतच राहू दे, माझ्या बायकोला हात लावायचा नाही. मी तिला काही बोलीन पण तू काही बोलायचं नाही. त्यावर अर्पिता म्हणत असते, शौर्य शौर्य तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? अरे तू असं कसं करू शकतोस? या ऊर्जासाठी तू मला लाथाडतोयस. मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण तू या लोकांसमोर व्यक्त करू शकत नाही. का घाबरतोयस तू ऊर्जाला? तू माझा विचार कर, मी तुला खूप सुखी ठेवीन शौर्य. हे सगळं ऐकल्यावर आता अर्पिताला शौर्य म्हणत असतो, बास झालं, यापुढे तुझ्या तोंडातून तू एकही शब्द काढायचा नाही. त्यावर मात्र आता अर्पिता काही बोलणार तेवढ्यात मागून आलेल्या हर्षवर्धनने लगेचच शौर्याला म्हटलेलं असतं, शौर्य थांब जरा, मला बोलू दे अर्पिताशी. आणि तेवढ्यात अर्पिताने समोर आलेल्या हर्षवर्धनला गळ घातलेले असते की हर्षवर्धन अंकल प्लीज, मला आता तुमच्या घरातच राहायचं आहे. प्लीज तुम्ही या ऊर्जाला घरातून बाहेर काढा, मीच तुमची खरी सून आहे ना. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ए अर्पिता काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? आणि तुला एवढा कॉमन सेन्स नाहीये का? माझ्या मुलाचं लग्न झालंय तेही ऊर्जाशी आणि ऊर्जाच आता त्याची बायको आहे आणि ऊर्जा या घराची सून देखील आहे. आता हर्षवर्धन जे काही बोलत असतो ते ऐकून ऊर्जाला देखील धक्का बसलेला असतो, कारण खरं तर ऊर्जाला येत्या 10 दिवसामध्ये घरातून बाहेर काढण्याचा निश्चय हर्षवर्धनने केलेला असतो. हे सगळं ऊर्जाला तिची मोठी बहीण दिव्याने सांगितलेलं असतं. म्हणून आता ऊर्जा मनातल्या मनात बोलत असते, या हर्षवर्धनचा खरा चेहरा मला लवकरात लवकर शौर्यासमोर आणलाच पाहिजे, नाहीतर हा हर्षवर्धन खरं तर माझ्या शौर्याला अगदी बावट बनवून टाकेल.
तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन आता अर्पिताला घरातून फरफटत बाहेर काढत असतो. शौर्यला या गोष्टीचा अभिमान वाटलेला असतो की माझे डॅड माझ्या ऊर्जाला या घरातील सून स्वीकारतायत आणि या अर्पीला लाताडतायत. अशातच आता शौर्याच्या चेहऱ्याकडे पाहत ऊर्जा मनातल्या मनात बोलत असते, शौर्य, हा हर्षवर्धन दिसतो तसा नाहीये, पण लवकरात लवकर तुझ्या बापाचा चेहरा तुझ्या समोर नाही एक्सपोज केला तर नावाची ऊर्जा शौर्य जहागीरदार नाही. असं म्हटल्यावर आता थेट समोर असलेल्या शौर्याने हर्षवर्धनला म्हटलेलं असतं, डॅड डॅड तिला जाऊ दे, तिला अशा प्रकारे लाथाडलात मला खूप बरं वाटलं. अर्पिता जाता जाता म्हणत असते, हर्ष अंकल, आज तुम्ही माझ्याबरोबर जे काही केलं ना ते चांगलं नाही केलं. मी डॅडला सांगणार आहे तुम्ही माझ्याशी कसं वागलात. अशा प्रकारे वागणं खरंच तुम्हाला शोभतं का? असं आता अर्पिताने म्हणताच हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, आत्ताच्या आत्ता मला शिर्केला फोन केला पाहिजे, नाहीतर उगाचाच शिर्केंचा काहीतरी गैरसमज व्हायचा. आणि लगेचच हर्षवर्धनने शिर्केला फोन केलेला असतो. शिर्के म्हणत असतात, बोला वकील साहेब बोला. त्यावर शिर्केला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, अर्पिता इथे आली आहे आणि इथे जो तिने गोंधळ घातलाय ना त्यामुळे मला तिला या घरातून फरफटत बाहेर काढावं लागलं आहे. हे सगळं ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, वकील साहेब, माझी मुलगी आहे ती आणि माझ्या मुलीला तुम्ही फरफटत बाहेर काढण्याची भाषा करताय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, सिच्युएशन समजून घ्या. अर्पिताने इथे येऊन खूपच मोठा गोंधळ घातलाय. जर मी अशी सिच्युएशन क्रिएट केली नसती तर इथे ऊर्जाला आपल्यावर विश्वास बसला नसता की आपण खरंच विक्रांतचं लग्न पद्माशी लावतोय म्हणून. त्यावर मात्र शिर्केला आता सिच्युएशन कळालेली असते आणि लगेचच सिच्युएशन हँडल करण्यासाठी शिर्केने आपल्या 2 माणसाला अर्पिताला आणायला पाठवलेलं असतं. आणि तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, काही दिवस हे असंच चालणार आहे. आपल्याला आता अर्पिताचा फार विचार करावा लागणार आहे. त्यापेक्षा एक काम करा ना शिर्के, तुम्ही आत्ताच्या आत्ता अर्पिताला कोणत्या तरी नवीन प्लेसवर घेऊन जा फिरायला. काही दिवस तिकडे राहिली तर वातावरण बदल झाल्यावर तिला बरं वाटेल. हे सगळं ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, ठीक आहे, तुम्ही सांगताय ते काय चुकीचं नाहीये, ते करायला हरकत नाही. बघतो मी तिला आणि तिच्या आईला काही दिवसांसाठी बाहेर पाठवून देतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा समोर असलेल्या शौर्याला म्हणत असते, शौर्य, जरा आज चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ओके. आणि शौर्य आत गेल्यावर ऊर्जा शौर्याला म्हणत असते, बाहेर जे काही घडलं ना त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नको शौर्य. त्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सरांनी अर्पिताला घराबाहेर काढलं हे जर तुला खरं वाटत असेल तर शौर्य, एक गोष्ट लक्षात ठेव, हा हर्षवर्धन सरांचा डाव आहे. त्यानं मुळातच अर्पिताला घराबाहेर काढायचं नव्हतं. येत्या काही दिवसातच तिला तुझी बायको बनवून या घरात सून म्हणून आणायचं होतं. पण मी इथे असल्यामुळे त्यांना हा डाव आखता आला नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ग नाही, तुला ना उगाचच सगळ्या सरळ गोष्टी वाकड्या दिसतात. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, मी तुला समजावते, समजून घे. एकदम भोळ्यासारखा वागू नकोस. हे लोक तुला उल्लू बनवतायत आणि तू सपशेल उल्लू बनतोयस. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा, माझे डॅड माझ्या विरोधात जाऊन वागूच शकत नाही. त्यांना माहिती आहे मी त्यांचा किती लाडका आहे ते. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे, मी माझ्या परीने तुला समजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला कळून चुकलंय की तू समजून घेणार नाहीस. त्यामुळे आता यापुढे मला तुझ्या बाबतीत काही करता येणार नाही. असं म्हटल्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, नको करूस. तू ना हल्ली खूपच चांगली आहेस असं दर्शवण्याचा प्रयत्न करतेस. पण खरं तर ऊर्जा, मला आधी वाटलं होतं ना अगदी तू तशी नाहीयेस. तुझ्यात खूप बदल झालाय. म्हणजे आधी तू तुझा चेहरा वेगळा दाखवलास आणि आता वेगळा दाखवतेस. असं म्हणून शौर्य तिथून निघून गेलेला असतो. ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की मला माझ्या शौर्याला भानावर आणण्यासाठी
थोडा वेळ काहीतरी थांबून करावा लागणार आहे. पण मला काही झालं तरी या हर्षवर्धनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड करावाच लागणार आहे, असं म्हणत आता ऊर्जाने स्वतःशी चंग बांधलेला असतो की लवकरात लवकर या हर्षवर्धनचा चेहरा जोपर्यंत मी एक्सपोज करत नाही तोपर्यंत मला अजिबातच चैन पडणार नाही. आता ऊर्जा ज्या ठिकाणी उभी असते त्या ठिकाणी विजया आलेली असते. विजया म्हणत असते, ए ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, मनात तुझ्या काय चाललंय हे जरी मला कळत नसलं ना तरी तुझ्या एक्सप्रेशनने मला कळतंय की तू माझ्या नवऱ्याच्या विरोधात काहीतरी करण्याचा डाव आखतेस. पण मी त्यांच्या समोर ढाल बनून उभी आहे. लक्षात ठेव, जर काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत आता विजयाने समोर असलेल्या ऊर्जाला चांगलंच धमकावलेलं असतं. तेवढ्यात मागून आलेली कुमुदिनी म्हणत असते, ए विजया, जर तू तुझ्या नवऱ्याची ढाल असशील ना तर मी ऊर्जाची ढाल आहे हे विसरू नकोस, असं म्हणून कुमुदिनीने बाजी मारलेली असते. आणि कुमुदिनीचं वाक्य ऐकल्यानंतर विजया हादरलेली असते, कारण विजयाला असं वाटलेलं असतं या ऊर्जाला कोण येईल वाचवायला. पण अचानकपणे आपलीच सासू आपल्या समोर एकदम ढाल बनून ऊर्जाची उभी आहे म्हटल्यावर विजया एकदमच आता हललेली असते आणि ती लगेचच म्हणत असते, ठीक आहे आईसाहेब, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर असेल, पण या ऊर्जाला देखील समजावून ठेवा, माझ्या नवऱ्याच्या विरोधात तिने जर काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी गप्प बसणार नाही. आणि अशातच आता विजया तिथून निघून गेलेली असते. ऊर्जा म्हणत असते, आजी मी काय करू. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मला सगळं कळून चुकलंय, तू हर्षवर्धनला येत्या काही दिवसांनंतर एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतेस ना, कर तो प्रयत्न, मी आहे तुझ्या बरोबर. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला येत्या काळामध्ये खरंच या मालिकेमध्ये आपल्याला काही अजून इंटरेस्टिंग पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.